नाशकातल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मधील धक्कादायक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाचा तपास आता आर्थिक व्यवहारापर्यंत पोहोचलाय. फरार HR अधिकारी निदा खानसह अटकेतील 7ही आरोपींना पगार व्यतिरिक्त बाहेरून किंवा परदेशातून कोणी रसद पुरवत होतं का याचा शोध SITने सुरू केलाय. आरोपींच्या बँक खात्यातून यामागे एखादं मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात असून निदा खानच्या अटकेनंतर या प्रकरणाचे मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. बँक खात्यातून उलगडणारे नवे धागेदोरे या प्रकरणी आता पोलिसांनी बँकांकडून सर्व आरोपींच्या बँक खात्याची माहिती मागवली आहे. आरोपींना देशाच्या बाहेरून कुठून काही आर्थिक रसद पुरवली जात होती का त्या अनुषंगाने आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे. जर या लोकांच्या खात्यात पगारापेक्षा खूप जास्त पैसे सापडले तर यामागे एखादं मोठं रॅकेट असण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा संशय. या पूर्ण प्रकरणात HR मास्टरमाइंड निदा खानचं नाव वारंवार समोर येत आहे. तिच्यावर आरोप आहे की तिने केवळ आरोपींना या गुन्ह्यामध्ये साथ दिली नाही तर पीडित महिलांना गप्प राहण्यासाठी दबावही टाकलाय. निदा अजूनही पोलिसांना सापडलेली नाहीये. ती पकडली गेल्यानंतरच या प्रकरणाचे अनेक धागेदोरे हाती लागणार आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात 7 जणांना अटक केली आहे. कंपन्यांनीही त्यांना कामावरून काढून टाकलंय. यामध्ये दानिश शेख, तौसिफ अटार, रजा मेमन अशा लोकांचा समावेश आहे. या आरोपींनी महिलांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे बोलणे, त्यांच्यावर अत्याचार करणे आणि त्यांना जबरदस्तीने नमाज पठण करायला लावल्याचा गंभीर आरोप आहे. हेच लोक त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्येही वारंवार त्रास देत असल्याचे आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. टाटा समूहाचे अध्यक्ष N चंद्रशेखरन यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. असा प्रकार खपून घेतला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. कंपनीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष समिती नेमली आहे. नाशिक पोलीस या प्रकरणाचा मुळापासून तपास करीत आहे. संजय विभाग, S मराठी न्यूज, नाशिक.